ॲटिट्यूडच असा आहे की शहरामध्ये व्हेकल्स खूप वाढतायत, त्याला बंदी आणली पाहिजे. दॅट इज मॅडनेस. साधी गोष्ट आहे रे, तुम्हाला उंच जायचं असलं तर तुमच्या समोरचा रस्ता ब्रॉड पाहिजे. ह्याला काय म्हणजे सिटी प्लॅनर लागतो का? अरे 5 FSI काय, तुला 10 देतो मी. माझ्या बाबत काय जात असतं, कारण तू जेव्हा 10 देतोस तर ते दसपट बांधकाम होतं. ते दसपट बांधकाम झाल्यावर सरकार म्हणून मला पब्लिक अम्युनिटीज, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, सॅनिटेशन देण्याची जबाबदारी असते. त्याला कॉस्ट असते. ते तुमच्या बजेटमध्ये शक्य आहे का हे बघितल्याशिवाय ह्या परवानग्या देऊ. एकदा बिल्टअप झालं ना शहर की मग तुम्हाला रस्ते रुंदीकरण करणं कठीण असतं. सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग मध्ये काय आहे तर पब्लिक अम्युनिटीज आणि त्यातल्या त्यात रस्ते. थोडक्यात म्हणजे प्लॅनिंग करताना ना आपण फार जास्त करायला जातो. ते करूया नको, मिनिमम करूया, बाकी सगळं होत राहू दे. जगातले सगळ्यात प्रगत देश आणि प्रगत शहरं, तिथे श्रीमंत लोक चांगल्या मोठ्या गाड्यातनं फिरत नाहीत, कामावर जात नाहीत. न्यूयॉर्क मॅनहॅटनला सगळ्यात CEO असतो तो यांनी जातो, मेट्रोनी जातो. मुंबईसारखं व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय तर मोठं व्हायचंय. ह्या पलीकडे काही घेऊ नका मुंबई किंवा पुण्यात. आणि फुकट निघायला लागलात ना तुम्ही की दॅट इज द एंड ऑफ ऑल पॉलिसी. प्रॉपर्टी हा विषय आपण घेऊ. कोणत्याही महापालिकेला बांधकाम झालेलं आवडतं याचं कारण एक, बिल्डिंग डेव्हलपमेंटचा टॅक्स मिळतो ज्यावेळी बांधताना, आणि प्रॉपर्टी टॅक्स मिळतो. आणि या दोन्हीतनं महापालिकेचा बराचसा भाग चालतो. तुम्ही म्हणलं 30%, काही ठिकाणी 40-50%. मुंबई पुण्यात रिडेव्हलपमेंट हा त्यातला नवीन फॅक्टर आहे. सो एक, बांधकामं म्हणून होणारं कंजेशन. मग FSI मेट्रोमुळे मिळणारा, उदाहरणार्थ पुण्यात 4, मुंबईतलं मला माहित नाही एक्झॅक्ट काय घडतं, पण तिथंही सिमिलर काहीतरी स्ट्रक्चर असेल. हे जे आहे हे सगळं ओव्हरऑल थॉट ॲज अ प्रॉपर्टी काय आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, कुठल्या दिशेला जायला हवा? प्लॅनिंगचा जो अभाव, नीट प्लॅनिंगची जी प्रिन्सिपल्स आहेत, आणि मी अभाव म्हणत नाही, पण काय आहे आपण चुकीच्या गोष्टी वेस्टकडनं शिकलोय. वेस्ट स्वतः बदललंय, आता त्यांचं प्लॅनिंग ते बदलतायत. आपण अजून तेच आपल्याकडे शिकवतो आणि तसंच लँड यूज प्लॅनिंग करतो. आता फॉर एक्झाम्पल मी राहतो तिथे एवढी छोटीशी गल्ली, 14वी-15वी गल्ली, शांत, दिफी, आरामात राहिलं. तिथे मी बघतो रिडेव्हलपमेंटमध्ये 20-20 मजल्याच्या बिल्डिंग्स व्हायला लागले. माझ्या मनात प्रश्न असा येतो की या 20 मजल्यामध्ये राहणारी लोक ही खाली कशी पोचतील बाहेर बिल्डिंगच्या? तिथेच कंजेशन बिल्डिंगमध्ये होईल ना. रस्त्याचं कंजेशन मरू दे, रस्त्यावर होणार. पण ह्याचा अर्थ तुम्ही उलटा घेऊ नका. बिकॉज आय बिलीव्ह की शहरं ही डेन्स आणि कॉम्पॅक्ट असायलाच पाहिजेत. ते अशी लांब लांब नको. कारण लांब लांब शहरं ही अमेरिकन मॉडेल आहे. तिथे एनर्जी वॉज व्हेरी चीप. टेक्सास आणि याच्यामुळे खूप स्वस्तात होतं. त्याच्यामुळे ते सबअबमध्ये राहून आता DC-ला काम करणारे, वॉशिंग्टन DC-ला काम करणारी बहुतेक मंडळी ही व्हर्जिनियामध्ये राहतात, पण 20 मिनिटात पोचतात तिथे युझिंग बिग कार्स, एनर्जी गझलिंग. आपल्याला ते नको आहे. आपल्याला वॉकेबल सिटीज हव्यात, आपल्याला डेन्स सिटीज हव्यात. त्या प्लॅन नीट करता आल्या पाहिजेत. आणि शहरामध्ये आता लक्षात काय आलंय लोकांच्या की तुम्ही, मी म्हटलं तसं की काही प्रिन्सिपल्स असतात, त्याला तुम्ही फाटा देऊन जर प्लॅन करायला लागलात तर तो कागदावर प्लॅन राहतो. प्लॅनिंग डिपार्टमेंट सायलोमध्ये काम करतं, डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. त्याचा मूळ उद्दिष्ट ते प्रॉफिट सेंटर असतं, रिझर्वेशन्स आणि ह्याच्यासाठी, की आमच्याकडनं ही परमिशन घ्या, त्याच्यासाठी एवढे पैसे भरा आणि इट बिकम्स अ प्रॉफिट सेंटर. पण ॲक्च्युअल प्लॅन काय आहे तो आपण स्टॅच्युटरीली 30 वर्षासाठी करतो. हे मूलतःच मला मान्य नाही की शहर हे इतकं झटकन बदलणारं आणि व्हायब्रंट आहे. 30 वर्षांनी काय राहणार आहे आणि काय असणार आहे हे आज नाही सांगू शकत आपण. म्हणून कन्फॉर्मिटी, मी 10-15 वर्षापूर्वी वर्ल्ड बँकेसाठी एक अभ्यास केला होता की मुंबईचं डेव्हलपमेंट प्लॅनचा लँड यूज मार्केटवरती होता, पण तो प्लॅनिंगचा पण अभ्यास केला होता. कन्फॉर्मिटी माहिती आहे किती होती? 7%, 7%. म्हणजे आपण 100% प्लॅन करतो, कुणालाच वाटत नाही सगळं होणार, पण 50-60% तर त्यातलं व्हायला पाहिजे. मुंबईच्या DP प्लॅन प्रमाणे झालेल्या गोष्टी ह्या केवळ 7% होत्या. 7%. त्याच्यावरून आपण काहीतरी शिकणार नाही का?
कारण तुम्ही काय करताय, तुम्ही ह्याच्या एज्युकेशनसाठी, हॉस्पिटलसाठी असे रिझर्व्ह प्लॉट ठेवता, पण ते तुम्ही म्युन्सिपालिटीच्या बजेट डिपार्टमेंटला सांगत नाही. त्यामुळे तो प्रोजेक्ट या वर्षीच्या बजेटमध्ये येत नाही. तो असतो प्रोजेक्ट कुठेतरी लिहिलेला 30 वर्षात करायच्या गोष्टी वगैरे. शहरामध्ये मोकळ्या जागा राहत नाहीत, तिथे मग एन्क्रोचमेंट होतं, मग स्लम्स येतात, इल्लिगल गोष्टी व्हायला लागतात. त्या झाल्या की त्याचं राजकारण सुरू होतं आणि मग हे सगळं. म्हणून प्लॅनिंग हे मिनिमलिस्टिक करा. आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंगमध्ये काय आहे तर पब्लिक अम्युनिटीज आणि त्यातल्या त्यात रस्ते. पुण्याचं प्रॉब्लेम हा आहे, पुणे वॉज नेव्हर एवढं मोठं शहर कधी बनणारच नव्हतं. ते एक छोटं टाऊन होतं, त्याचे रस्ते आणि बोळखंड एवढी एवढी होती. आणि एकदा बिल्टअप झालं ना शहर की मग तुम्हाला रस्ते रुंदीकरण करणं कठीण असतं. म्हणून आधी न्यूयॉर्क 1880s मध्ये त्यांनी काय केलं, प्लॅनिंग म्हणजे काय केलं होतं माहितीये, त्यांचं तोपर्यंत अमेरिकन हे ग्रिड्सवरती चालतात, त्यामुळे ते त्यावेळेला 25व्या रस्त्यापर्यंत आले होते. 81st स्ट्रीट जिथे सध्या काहीच नव्हतं, त्यांनी 81st स्ट्रीटमध्ये राईट ऑफ द वे मार्क केला की हा राईट ऑफ द वे, हा नियम आहे, इथे जर तुम्ही काही बांधलं तर आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन शिवाय उडवू. आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्याची पॉलिटिकल आणि पोलीस दोघांची तयारी होती. पण नंतर आजूबाजूला काय करायचं तर तुझ्यासारखा हुशार म्हणून, अरे इथे हा एवढा ब्रॉड रस्ता येतोय, इथे हे होणार, मग आता आपण इथे एक छोटंसं काहीतरी सुरू करूया. बांधतो, मी प्लॅन करतच नाही काय, मी फक्त राईट ऑफ द वे प्लॅन करतोय आणि उद्या काय होणार आहे ते प्लॅन करतोय. ब्राऊनफील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट्स तुला खूप कठीण असतं काही बदलणं. आणि प्रॉपर्टीमध्ये एवढ्या व्हॅल्यूज इन्व्हॉल्ड असतात की त्याच्यामध्ये म्हणजे पॉलिटिशियन्स, माफिया, बिल्डर, नेक्सस, हे आपण सगळं ऐकून ऐकून थकलोय. आणि ते मी एस्टॅब्लिश पण केलं होतं त्याच्यामध्ये. पण ते जाऊन दे, ते होतच. पण म्हणून थोडक्यात म्हणजे प्लॅनिंग करताना ना आपण फार जास्त करायला जातो. ते करूया नको, मिनिमम करूया, बाकी सगळं होत राहू दे, मार्केट बेस्ड सोल्युशन्स करूया. आणि रस्ते रुंदी, आता फॉर एक्झाम्पल यू सेड रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंट इज अ क्लासिक मार्ग किंवा एक इट बिकम्स अन ओकेजन जेव्हा तुम्हाला रस्त्याची रुंदी वाढवता येते. ऑफसेट करा ना मागे, रस्ता वाढवा. जोपर्यंत तुम्ही रस्ते वाढवत नाही तोपर्यंत कंजेशन तुमच्याच्यानी सुटणार नाही. आणि मग तुम्ही काय करता, रॉंग हेडेड पॉलिसीज करायला लागता. म्हणजे तुमच्या पुण्याची फॉर एक्झाम्पल पार्किंग पॉलिसी ज्यावर मी लिहिणार आहे, मी आपले पहिली 2 पानं वाचली आणि मी थक्क झालो की त्यांचं पहिले हे ॲटिट्यूडच असं आहे की शहरामध्ये व्हेकल्स खूप वाढत आहेत, त्याला बंदी आणली पाहिजे. दॅट इज मॅडनेस. कारण आपल्याकडे जसं ग्रॅज्युएशन हे एक ॲस्पिरेशन असतं, तसं गाडीवाला हे एक सोशल स्टेटस आहे. त्याला तुम्ही बंदी आणू शकत नाही. म्हणजे सिंगापोरियन किंवा इकडच्या सारखं तुम्ही आणू शकत नाही की तुझ्याकडे पार्किंगसाठी जागा आहे का रे, तरच तुला गाडी घेता येईल. मग तो म्हणेल, अरे वा तुम्ही मजा केलीत, तुम्ही गाड्या घेतल्यात, आता आमची वेळ आली तेव्हा तुम्ही म्हणताय नाही नाही गाडी नको, तुझ्याकडे पार्किंग नाही, रस्त्यावर गर्दी होते, माझ्यामुळे होते काय, तुमच्या गाड्या आहेत ना. हे मग प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. म्हणून तशा प्रकारच्या उगाच काहीतरी वेडेपणा आपण करूया नको. AI च्या गोष्टी करता तुम्ही, EVच्या गोष्टी, ठीक आहे, ते चांगलं आहे, त्यांनी लोकलायझिंग ग्रीन होईल. AIने तुम्हाला काहीतरी सिग्नलिंग म्हणजे गर्दी कुठे होते ते कळून त्याप्रमाणे इंटेलिजंटली तुम्ही सिग्नलिंग सिस्टम करू शकाल. पण ते सिग्नल मानले पाहिजेत ना लोकांनी. आणि दुसरं म्हणजे किंवा तुम्ही बसेसचे चॅसिस साईज कमी करा म्हणताय, इतकं कमी आहे, तर इथे छोट्या बसेस, विच आर ऑल व्हेरी इंटेलिजंट सोल्युशन्स. पण त्यांनी प्रश्न सुटणार नाही. तुम्ही माणसं एवढी वाढलीत आणि तुमचा रस्ता एवढा, त्याच्यात जोपर्यंत तुमच्याकडे युनिव्हर्सल पे अँड पार्क पॉलिसी येत नाही आणि लोकांना पैसे द्यायला तुम्ही लावत नाही, कारण तुम्ही असं सांगून की यार तू प्रत्येक जण कशाला गाडी काढतोय रे, तिघा जणांनी पूल करा ना, आपण नाही करणार. मग साहेब आहे, मला ड्रायव्हर पाहिजे, मी मागे बसून जाणार आहे.
कारण नाही तर आपल्याला हे माहिती आहे, सगळे क्लिशेस आपल्याला माहिती आहेत की जगातले सगळ्यात प्रगत देश आणि प्रगत शहरं, तिथे श्रीमंत लोक चांगल्या मोठ्या गाड्यातनं फिरत नाहीत, कामावर जात नाहीत. न्यूयॉर्क मॅनहॅटनला सगळ्यात CEO असतो तो यांनी जातो, मेट्रोनी जातो. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे प्रायव्हेट पेक्षा, हे बरोबरच आहे. पण ते करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मला तू इन्सेंटिव्ह भर. तर तुम्ही असे नियम आणले की ह्या ठिकाणी आमच्या मुंबईमध्ये फाउंटन एरियामध्ये तासाला 10 रुपयाच्या वर पार्किंग घेताच येत नाही तुम्हाला. तर मला काय प्रॉब्लेम आहे रे? मी तिकडे बडा साहेब असलो तर मी 8 तासासाठी 80 रुपये देऊन टाकतो. माझ्या डोक्यात कशाला येईल? मी बाजूच्याला विचारतो, आज तू गाडी काढ, आज मी काढतो. कर ना त्याच्या 1000 रुपये तासाला. मग झक मारत मी विचार करीन की हा मला कटिंग कन्स्टंट, वायटिंग कन्स्टंट वाटतोय. मॅनहॅटनमध्ये तुम्ही 150 रुपये ताशी जर पार्किंग घेत असाल, तर हा $150 कुठे पार्किंग भरू? मेट्रो चांगलं आहे, एफिशियंट आहे, मी मस्त पोचतोय, चालणं पण होतंय वगैरे. हे सगळं होतं. सांगून या गोष्टी होत नाहीत. नियम असे बनवायला पाहिजे. तेव्हा तुम्ही जर नियम वेड्यासारखे बनवत गेलात ना, आता FSI तुम्ही देता. FSI देताना तुम्ही समोर किती जागा आहे? आता कलकत्ता, हैदराबादमध्ये FSI रेजिमच नाही. तिथे बिल्ट फॉर्म रेजिम आहे, विच इज कॉमन सेन्स. साधी गोष्ट आहे रे, तुम्हाला उंच जायचं असलं तर तुमच्या समोरचा रस्ता ब्रॉड पाहिजे. ह्याला काय म्हणजे सिटी प्लॅनर लागतो का? नाही लागत ना. पण आपण नाही ते करत. आपण TDR काढतो. मग तू काय करतो? इकडून तिकडून तो विकत घेऊन इथेच उंच बांधतोस बिल्डिंग. आणि त्या बांधायच्या असल्या तर त्याला प्रीमियम लागतं. आणि आपण प्रीमियम इतका घेतलाय, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रात एकंदर पर स्क्वेअर फूट आपल्याकडे जवळजवळ 5,500 रुपये प्रीमियम भरावा लागतो ऑफिशियली सरकारला. दिल्लीमध्ये तो 1000 रुपयापेक्षा कमी आहे. आता तुम्ही असं सगळं महागडं बनवतच गेलात तर अफोर्डेबल होणार कसं घर? आणि अफोर्डेबिलिटीमध्ये होतंय काय? हे ॲडिशनल कॉस्ट आणि लँड प्राइस, ह्या 2 कॉम्पोनंट. कन्स्ट्रक्शन प्राइस वाढली नाहीये, ती 1600 आणि 2500च्या मध्येच आहे पर स्क्वेअर फूट. ती वाढली नाहीये. पण हे वाढले ना. आणि मग त्याच्यात सरकार काय करतं, काय काय पॉलिटिकल हे फुकट देतो. आणि फुकट द्यायला लागलात ना तुम्ही की दॅट इज द एंड ऑफ ऑल पॉलिसी. आणि नुसतं फुकट देत नाही, आपण अनाऊन्स करत नाही. त्याचं क्रिमिनलायझेशन किती झालं SRA सारख्या स्कीमचं, हे आपण बघतो. तरी ते दरवेळेला आपण पुन्हा आणखी काही वर्षांसाठी कंटिन्यू करतो. पण ती मंडळी जी आहेत तिथे ज्यांना मिळणार आहे ती तरी फुकट मागतायत का? नाही, ती फुकट मागत नाहीये. आणि मग होतं काय की ते SRA मध्ये तुला मिळालं की तुला तिथे ते परवडत नाही. तर धारावीमध्ये धारावीमध्ये तुम्ही ते जिथून मेट्रो जाणार आहे त्या एरियामध्ये 25-30 हजार रुपये स्क्वेअर फुटाचा भाव आहे. तिथे तुम्ही गरिबांसाठी गोष्टी दिल्यात आणि त्याचा रेंट झालं 3,000 रुपये, 4,000 रुपये, असं छोट्या याचं 3-4 म्हणजे कमी सांगतोय मी, 10-20 हजार रुपये. मग आमची मंडळी NGO मधली किंवा हे थोडी लेफ्ट असले, हे काय आमची पापड बेलणारी बाई, तिला कसं परवडेल तिकडे त्याच्यात राहिलं? अरे पण तुमच्या पापड बेलणाऱ्या बाईनी 4 कोटीच्या, जिचं इन्कम 3,000 रुपये महिन्याला आहे, तिने 2 आणि 4 कोटीच्या घरात राहायला म्हणजे काय सेन्स आहे? इथे काहीतरी तारतम्य तुम्ही ठेवणार की नाही? फ्लो आणि स्टॉक व्हॅल्यू मध्ये, जे आपण पहिलं शिकतो कॉमर्समध्ये, प्रेझेंट व्हॅल्यू, डिस्काउंटेड व्हॅल्यू वगैरे, काहीतरी तुम्ही सगळेच नियम, बेसिक प्रिन्सिपल्स मोडीत काढून कसेही नियम बनवलेत, FSI कसेही विकत घ्या म्हटलेत, तर कसं होणार? मग हे मेस आहे तो होत राहणार. म्हणजे थोडक्यात घराच्या किमती इथून पुढे वाढतच राहणार. घराच्या म्हणजे महानगरात म्हणूया आपण वाढतच राहणार असं म्हणू शकत नाही आपण. वाढतच राहणार, जर नाही तर शहरच हे होणार, दुसरीकडे होणार. हे बघा, एका बियॉन्ड द पॉइंट अफोर्डेबिलिटी कमी झाली की लोक तिथे फिरकणार नाही. जसं आता मुंबईचं झालंय, दे आर प्राइस्ड आउट. बिझनेसेस आणि लोक 6% निगेटिव्ह झालंय मुंबईचं पॉप्युलेशन. शिवाय तशी शहरं मग बकाल होत जातील, बाहेर दुसरीकडे शहरं होतील. आता ती जेव्हा होतील तेव्हा आपण केलेले इकडच्या चुका तिथे होऊ नये. पुण्यामध्ये आता चान्स आहे, बाहेर
खूप पुण्याच्या बाहेर होत आहे. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. आता ते सुधारणं हे खूप कठीण आहे. मार्ग आहेत त्याला, पण त्याच्यामध्ये खूप वेस्टेड इंटरेस्ट इन्व्हॉल्ड असतात. ते जाऊन दे. जे आता आपण पुढे करतोय ना, ते तरी नीट करूया. चांगले नियम, आपण पॉलिसीज नीट करूया. सतत कपॅसिटी निर्माण करूया आणि लोकांचा सहभाग ऍक्टिव्हली करूया. तर आपल्याला काहीतरी पुढे जाताना. सर, मला हा स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे. चुका झाल्यात त्या इझिली दुरुस्त करण्याजोगा नाही, ते मान्य करू. आत्ता पुण्यात पहिल्यांदा मेट्रो येते, मुंबईत लोकल आहे, मेट्रो आता जाळं सगळीकडे विस्तीर्ण होत आहे. या दोन्ही रिजन्सनी मिळून, पुणे मुंबई एकत्रित मुंबई पुणे इकॉनॉमिक रिजनने मिळून आता वाढताना कसं वाढलं पाहिजे, काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय कृती केली पाहिजे पुढची 10 वर्ष? एक म्हणजे मी म्हटलं तसं प्लॅनिंग आता कमी करा, डिटेलिंग जेवढं झेपेल तेवढं करा. त्याच्यामध्ये एक बेसिक इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स जे आहेत, वन प्राइस प्रिन्सिपल, म्हणजे FSI हा CBD पासून जगभरामध्ये असा खाली जाणारा असतो. तो आपल्याकडे आपण युनिव्हर्सल FSI देऊन टाकतो, त्याला काही अर्थच नाही. तेव्हा प्रिन्सिपल्ड अशा प्रकारची काही गोष्टी आहेत, त्या मान्य करून मिनिमम प्लॅनिंग करा आणि झेपेल तेवढं प्लॅनिंग अनाऊन्स करा. नाही तर काय होतं, MTHL सारखं होतं. तुम्ही 20 वर्षापूर्वी MTHL अनाऊन्स केलं, आत्ता झालं ते. पण झालंय काय, ते न्यू मॅनहॅटन आहे ना, उरण बिरण, 10 वर्षापूर्वी तिकडचे प्राइसेस डिस्काउंट झाले, मार्केट लगेच डिस्काउंट करतं. तेव्हा उगाच बोलू नका. जे काही करता येईल, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही रिस्क इन्फॉर्म मास्टर प्लॅन आणा, इंटिग्रेशन आणा, सायलोज तोडा, सगळे बरोबर हे करतील, प्लॅन करतील, पार्टिसिपेटरी. आणि पुण्यात ते शक्य आहे, कारण तुमच्याकडे ती एक प्रथा आहे, चिकार NGOज आहेत, आम्ही ऐकू नये, मशाल आहे, जनम, आणि मी बरेच लोकांबरोबर काम पण केलंय त्यातल्या. आणि अपार्ट फ्रॉम ऑल दॅट, तुमचं बजेट सुद्धा सोकॉल्ड पार्टिसिपेटरी आहे, म्हणजे त्यातलं काही भाग करता तुम्ही जे काय करता ते. तर त्याच्यावर बिल्ड करून आता शहरं बघू नका, सिटी रिजन्स बघा, आणि बाहेर जाताना हे अशा प्रकारचं वेड्यासारखं बिल्टअप स्पेसेस क्रिएट होणार नाहीत. लार्ज कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स घ्या, आणि तिथे FSI किंवा काही बिल्ड करायला देताना त्याचा जो स्ट्रेस आहे ना सरकारवर, तो झेपणार आहे का बघा. कारण होतं काय, मी सरकार म्हणून, अरे 5 FSI काय, तुला 10 देतो मी. माझ्या बाबत काय जात असतं, कारण तू जेव्हा 10 देतोस तर ते दसपट बांधकाम होतं. ते दसपट बांधकाम झाल्यावर सरकार म्हणून मला पब्लिक ॲम्युनिटीज, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, सॅनिटेशन देण्याची जबाबदारी असते. त्याला कॉस्ट असते. ते तुमच्या बजेटमध्ये शक्य आहे का, हे बघितल्याशिवाय ह्या परवानग्या देऊ नका. सो इट इज ऑल पॉसिबल. कसं करायचं ते जास्त डिटेलमध्ये करू नका. गरिबांच्या नावाने मजा करून घेऊ नका. आणि बेसिक जे कॉमन सेन्सिकल प्रिन्सिपल्स आहेत ना, त्यांना मोडता घालू नका. तर होऊ शकतं पुढे जाताना. आणि मग परत आत येऊन सुधारणा करा, रिन्युअल वगैरे. रिन्युअलनी सुरुवात करू नका, तुमच्या अंगावर येईल, पॉलिटिशियन्स येतील, असलेली लोक येतील, काहीच होणार नाही. मग तुम्ही पण हाताबल मरू दे म्हणाल, सोडून देऊया, आहे ते चांगले चालतंय, आपण आपलं आपलं सोडवून घेऊया प्रॉब्लेम. सर, एक सब क्वेश्चन, कारण आठवलं तुमच्या उत्तरात, एक मी कुठेतरी वाचलं होतं की महानगरातल्या खूप जागा कंपाऊंड मध्ये अडकून बसले. पूर्वीच्या रूलनुसार 20 फूट आत, ती जरी मोकळी केली, तो जरी रूल बदलला, तरी खूप जागा पब्लिक स्पेसेसना उपलब्ध होईल. हे खरं आहे का? आणि अशा म्हणजे ह्या लर्निंग मधून काही रूल बदललेत का? रूल बदलले नाहीयेत अनफॉर्च्युनेटली. पण माझा मित्र आहे बिमल पटेल म्हणून, व्हेरी फेमस आर्किटेक्ट आणि लँड प्लॅनर, सेप्टचा चेअरमन आहे अहमदाबादचा. तर त्यांनी मुंबईला एक प्रेझेंटेशन केलं साऊथ बॉम्बेमध्ये, आणि पुण्यात पण केलं, कारण तो वॉटरफ्रंट वरती काम करतोय. तर त्यांनी हे दाखवून दिले की आपण किती जागा वेस्ट करतो 2 बिल्डिंगच्या मध्ये वगैरे. ती जर वेस्ट नाही केली ना, तर किती जागा मोकळी होईल. मग ती पब्लिक स्पेसेससाठी करा किंवा रस्त्यांसाठी करा. कारण त्याचं म्हणणं एक दुसरं आहे की आपण ग्रिड्स तयार करत नाही, लिनियर कनेक्टिव्हिटी ठेवतो. पण लिनियर कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम काय होतो की एका ठिकाणी काही अडसर आला ना की सगळंच ठप्प होतं. त्याला अल्टरनेटिव्ह मार्ग पळून जाण्याचे नाही ठेवत आपण, ते करा.
पण ते करण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा पाहिजे, जमीन पाहिजे ना. ते आजूबाजूला साऊथ बॉम्बेमध्ये कंपाऊंड आणि हे आणि ते एवढं उगाचच ऑफसेट केलंय बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी नाही केलेलं. फॉर एक्झाम्पल दादर आहे, नंतर साऊथ बॉम्बेमध्ये ज्याला आपण फ्रेंच स्टाईल म्हणतो फसाड, की ते बिल्डिंगचा फसाड उतरलात की फुटपाथवर उतरता. आता मी राहायचो दादरमध्ये, तसंच होतं. 60 सालाच्या आधी FSI वगैरे नव्हतं. त्यावेळेला हे असं होतं की तुमचं मध्ये वेळ वेस्ट नाही करायचं. बिल्डिंगमधनं जिन्यातनं बाहेर उतरलात की फुटपाथ लागला. चिकार जागा मोकळे होते. ऑफसेट आता मागे करा. रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणून मी म्हणतो बिल्डिंगचं करू नका, कारण ते वायबल पण नाही आणि अडकून बसतं. क्लस्टरचं डेव्हलपमेंट करा, तर तुम्ही सगळं आत नेऊन चिकार जागा मोकळी होते. आणि मग रस्ते आणि बाकीच्या, कारण 30 ते 40% तुम्हाला 30 मिनिमम व्यवस्थित अमेनिटी पुरवण्यासाठी लागतात. असं या आर्किटेक्ट लोकांचा नियम आहे. आपण तेवढं नाही ठेवू शकत. मग सगळीकडे आपण कट कॉर्नर्स म्हणतो तसं करतो, पण व्हॅल्युएबल आहेत ना या गोष्टी, जमिनी. पहिला मुद्दा तुम्ही असं म्हणालात की मुंबई ॲज अ टाउन 6% कमी झाली. मग काय लोक कल्याण डोंबिवलीतनं येतात, लोक नवी मुंबईतनं येतात, लोक बोरिवलीतनं येतात आणि काम करतात. पुण्यामध्ये आता मेट्रोचं नेटवर्क झालं, म्हणजे मुंबई ते घडून गेलंय. आता लोक राहतात रावेतला, राहतात निगडीला, किंवा राहतात इकडं म्हणजे जे पुणे शहरात नाही. ही नवे सदाशिव पेठेतनं कोथरूडमध्ये आली, आता टेक्निकली PCMCत गेलीत, काम येऊन कदाचित पुण्यात करत असतील. हेच फ्युचर आहे का? असं असेल तर हे जे पेरिफेरल टाउनशिप्स आहेत, म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, ह्यांनी कसा विचार करावा? कारण त्यांचं इकॉनॉमिक सेंटर दुसऱ्या महानगरपालिकेत आहे आणि मी राहतोय मात्र दुसऱ्या महानगरपालिकेत. मी म्हटलं ना की मुंबई शहराचं 6% कमी झालं, ते वाढलं कुठे? ठाण्यामध्ये 40% इन्क्रीज झालं. नाव दे हॅव हिट द हाय पॉइंट ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट. ठाण्याचं रेल्वे म्हणजे प्लॅटफॉर्म इज वन ऑफ द बिझिएस्ट इन टर्म्स ऑफ फुटफॉल इन एशिया. तेच सगळीकडे होणार, कारण शहरं म्हणजे काय रे, शेवटी यू हॅव टू मॅनेज मोबिलिटी, दॅट इज द मेन थिंग. मग तुम्ही ते BRTSनी करा, तुम्ही ते ह्यानी करा, मेट्रोनी करा, लोकलनी करा, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी करा. शक्य तेवढं प्रायव्हेट व्हेकल्सनी करू नका, पण तुमचे नियम त्याप्रमाणे पाहिजेत. म्हणजे तुम्ही बसला जर टॅक्स जास्त लावणार असाल कम्पेअर्ड टू इंडिव्हिज्युअल मोटर कार, तर माझं इन्सेंटिव्ह काय होतं? माझ्या गाडीतनंच जातो ना. कम्फर्ट जास्त आहे याच्यामध्ये आणि मला भावही पडत नाही आहे जास्त. सगळं नियम नीट करा. आणि हे मी म्हणतो तसं की इथून पुढे 10 वर्ष भारतीय शहरीकरणाचा किंवा अर्बनायझेशनचा प्रॉब्लेम हा तुम्हाला मेट्रो रिजनल लेन्सनी बघावा लागेल. आणि तसा जर बघितलात आणि त्याच्यासाठी फॉर्मल काही गोष्टी करता येतील, पण त्याची गरज नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राझीलमध्ये साओ पावलो रिजनमध्ये 39 म्युन्सिपॅलिटीज आहेत. तिथे कुणी एक फंक्शनल अथॉरिटी नाहीये जे कोऑर्डिनेट करतं. फॉर एक्झाम्पल वॉटर प्रोजेक्ट्स इझिली ॲग्रिगेट, आणि दोघांनी तिघांनी जवळ आले बरोबर तर सगळ्यांचे भाव कमी होतात. त्यांनी सगळ्यांनी ते प्लॅन बरोबर करावं. पण त्याच्यासाठी कोणची अथॉरिटी नाहीये, पण ते आपापसात येऊन MOUs करतायत. तसं तरी व्हायला पाहिजे. किंवा म्हणजे आता आपल्याकडे PMRDA आहे, तर PMRDAनी हे केलं पाहिजे, कोऑर्डिनेशनचं फंक्शन. सध्या PMRDA किंवा MMRDA काय करतं, तर तुमचे जे ULBs आहेत ना, म्हणजे हे लोकल बॉडीज, मग ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, डोंबिवली असेल, मुंबई असेल, त्याच्या आतमध्ये ते काय नाही करत, बोलू शकत नाहीत काही. त्याच्या बाहेर जे पडलेले आहेत ना पेरिफरल एरियाज, तिथेच फक्त प्लॅनिंग करतात. म्हणजे MMRDAचं प्लॅनिंग असतं, ते MMR रिजनसाठी म्हटलं तरी ते कोणासाठी असतं, तर बाहेर असलेल्या ह्याच्यासाठी. आता त्याचं प्लॅनिंग आणि ह्या शहरांच्या म्युन्सिपल लिमिट्सचं प्लॅनिंग, ह्याच्यामध्ये एक संधान पाहिजे ना, काय कोऑर्डिनेशन पाहिजे ना. तेच तू म्हणतोयस तसं हे बरोबर आले नाहीत तर काहीतरी वेगळंच होत राहील. ते मागे मी एकदा एका कमिटीवर होतो, नवी मुंबईच्या व्हिजन कमिटीवर, तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की म्हटलं, अहो तुम्ही इथे एज्युकेशन हब हे ते वगैरे सगळं नॉर्मल जे बोलतात शहराच्या वर ते बोलताय, पण तुम्ही हा विचार केलाय का की तुम्ही मुंबईच्या बाजूला आहात, मुंबईचं काय होणार आहे, ह्याचा किती परिणाम तुमच्यावर होणार आहे, ह्याचा विचार जर तुम्ही केला नाही, तुम्ही मग ते केनेडियन हे सांगितलं की हत्ती आणि मुंगी बाजूबाजूनी चालत असताना
मुंगीला हा विचार करावा लागतो, हत्ती कशा दिशेने वळेल. तसं म्हटलं तुम्ही उगाच काहीतरी इंडिपेंडेंटली करत जाऊ नका, कोऑर्डिनेशन करा आणि रिजनल व्ह्यू घेऊन मग त्याच्यासाठी तुम्ही एक काउन्सिल बनवा, इलेक्टेड मेयर्स बनवा, वेगवेगळे सोल्युशन्स आहेत त्याला. पण सगळा असा विचार हा शहराच्या आत बसून होणे नाही. मोठ्या शहरांमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आणि सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा प्रश्न शहराच्या आत सुटणार नाही. आता हा तुम्हाला शहराच्या बाहेरच करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला मेट्रो रिजनचा विचार करून आणि तुम्ही जर त्यांच्याकडनं दुसऱ्या छोट्या शहरांकडनं जागा घेऊन करणार असलात तर ते तुमच्याकडनं हार्ड बार्गेन करून काहीतरी घेतील ना, आणि त्यांनी घ्यावं. आणि हे जे ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मुंबईच्या बाहेर जाऊन ठाण्यातनं पिकअप करून मुंबईत आणणारी लोक, म्हणजे फुटफॉल मुंबईचा किती जास्त आहे किंवा कमी आहे आणि तो कुठे आहे हा बघून हे काम कोणाचं? हे शहराचं नाही होऊ शकत ना. शहर आत बघतं आपल्या लिमिटच्या आत, पण दोन शहराच्या मध्ये कनेक्टिव्हिटी हे कोणी बघायचं? तर ते रिजनल अथॉरिटीनी बघायचं. म्हणून ह्यांनी सगळ्यांनी जवळ येऊन बोलणं, हे एकमेकांशी बोलून तसे प्रोजेक्ट्स करणं आणि एकमेकांना ते सुकर करणं, आणि त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे जिथे फॉर एक्झाम्पल ठाणं शहर, फॉर एक्झाम्पल ते आता डॉर्मेटरी शहर होईल, पण तिथे त्यांनी एंटरटेनमेंट, विजन, त्यांचं पाणी आहे तिकडे, पाण्याच्या भोवती मस्त हॉटेलिंग करावं. सगळ्यांनी, सगळ्या शहरांनी इंडिपेंडंटली सगळ्या गोष्टी कराव्या ते कोणी सांगितले? नाही ना. शेवटचा 1-2 प्रश्नांमधला प्रश्न ही झाली महानगर. कोल्हापूर, मी कोल्हापुरात येतो म्हणून पुण्याकडे ॲस्पायर होतं. पुण्यातले रिअल इस्टेट वाढणारे आणि कोल्हापूरला पुण्यासारखं बनावं असं वाटतं. नाशिक मे बी मुंबईकडे ॲस्पायर होतं. छत्रपती संभाजीनगर पुन्हा कदाचित पुण्याकडे ॲस्पायर होतं. नागपूर काही प्रमाणात डेव्हलप होतं. ही जी टियर 2, टियर 3 शहरं आहेत ज्यांची ॲस्पिरेशन मात्र महानगर आहेत, त्यांनी कसा विचार करावा स्वतः बाबतीत, स्वतःच्या शहरांबाबतीत? तिथं हद्दवाढीचे प्रश्न आहेत, तिथं पाण्याचे कमी अधिक प्रश्न आहेत, तिथल्या रिअल इस्टेटच्या इन्फ्लेटेड प्राइजेसचे प्रश्न आहेत. या शहरांनी कसा विचार करावा? टायर 2 आणि टायर 3 सिटीजमध्ये विचार करताना एक बेसिक मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की आपण मोठ्या महानगरापेक्षा किती लांब आहोत, हा पहिला विचार. तुम्ही जर फार जवळ असलात तर वेगळ्या प्रकारचा विचार करायला पाहिजे, मी आत्ता बोललो तसा. तुम्ही जर फार लांब असाल तर देर इज नो रिझन वाय यू शुड नॉट ग्रो इन टू अ बिग सिटी. मोठी सिटी अकॉर्डिंग टू मी, आणि हे पर्सनल रिव्ह्यू आहे माझा, काही दुसऱ्या लोकांशी सतत वाद असतो की असं पाहिजे की काही छोटी, काही मध्यम, काही मोठी असे असावं, एक आपलं असतं असं युनिफॉर्मिटी. तसं असत नाही. ग्लोबल विलेजमध्ये, ग्लोबल शहरीकरणामध्ये छोट्या शहरांना आता वाव नाही ग्लोबलायझेशनमध्ये. ह्याचा अर्थ छोटी शहरं असू नयेत किंवा ती डॉर्मेटरी टाउन्स किंवा रिटायरमेंट टाउन्स असू नयेत असं मी म्हणत नाही. पण जर तुम्हाला शहरं ही इकॉनॉमिक इंजिन म्हणून, प्रोडक्टिव्हिटी म्हणून बघायची असतील, की जे त्यांचं मेन काम आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तसं केरळामध्ये मी आता थोडं करतोय काम, तिथे मलापुरम म्हणून एक सो कॉल्ड अर्बन एरिया आहे, डिस्ट्रिक्ट आहे. तिथे काहीही प्रोडक्टिव्ह होत नाही, पण त्यांच्याकडे इकॉनॉमिक स्थिती खूप चांगली आहे आणि एंटायरली डिपेंडंट ऑन रेमिटेड पैसे बाहेरनं. छान शहरासारखे मोठे मोठे बंगले बांधलेत, रस्ते चांगले आहेत आणि केरळामध्ये सगळीकडेच हेल्थ आणि याचे चांगली परिस्थिती आहे भारताच्या दृष्टीने एकंदर. त्याच्यामुळे ते शहर वेगळं. तेव्हा आपण काय बनणार आहोत? आपलं इकॉनॉमिक प्रोफाईल काय आहे? तर आपण मोठं होणं, ॲस्पिरेशन असणं, ह्यात काहीही चूक नाही. मोठं होताना मोठ्या शहरांकडनं त्यांनी केलेल्या चुका ह्या जर आपण समजून घेतल्या आणि आत्ता लहान असताना काय आपण स्वतःवर निर्बंध घालावेत आणि कसे आपले पॉलिसीज, आता आपण लहान आहोत, मध्यम आहोत, तर नीट चांगलं. कारण 2 गोष्टी असतात बघा कुठच्याही शहराच्या टिपिकल. आय एम नॉट टॉकिंग ऑफ शहरं आणि टाउन्स विच आर क्लोज टू प्रायमेट्स or those which are like Malappuram, dormitory towns completely. I'm talking of a typical शहर. त्याचे एक लेन्स, ट्विन लेन्स मधनं बघावं, लिव्हेबिलिटी आणि लाईव्हलीहूड.
अच्छा. तर लिव्हेबिलिटी म्हणजे काय, तर माणसं शहराकडे काय येतात, तिथे राहायला आराम असतो, स्वच्छ असतं, पाणी मिळतं, पगार बसल्या नळ सोडला तर मला कुठेतरी जाऊन आणावं लागत नाही वगैरे वगैरे. इलेक्ट्रिसिटी असते, अभ्यासाची केंद्र असतात, हेल्थ चांगलं असतं गावाकडच्या मनानी वगैरे वगैरे. ही लिव्हेबिलिटीचा भाग झाला. आणि ॲम्बियन्स मला एस्पेशली जर बहुतेक शहरं आता आपल्याकडची ही जास्त करून टर्शरी सेक्टरकडे वळलेत. सर्व्हिसेस हे हाय व्हॅल्यू ॲडेड गोष्टी असतात. तिथे तुमच्यासारखे यंग ॲस्पायरिंग यपीज असतात. त्यांना नाईट लाईफ लागतं, त्यांना ॲम्बियन्स लागतो. नाईट लाईफ, ॲम्बियन्स, मॉल्स, मल्टिपल मॉल्स ह्या गोष्टी छोट्या शहरात शक्य नसतात. त्या वायबलच होत नाहीत. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला, आणि पुण्यात सुद्धा तुम्ही बघता एक एक मॉल बंद पडतो कधी कधी, पण एवढ्या मोठ्या शहरांमधनं तुमच्याकडे 20 मॉल तयार होऊ शकतात. छोट्याशा शहरामध्ये 10-20 मॉल होऊच शकत नाही ना. त्याला इकॉनॉमिक हेच नाही, बेसिसच नाहीये, मार्केटच नाहीये तेवढं. सो त्यांनी मोठं व्हावं, पण नीटपणे मोठं व्हावं. तर देयर इज नथिंग रॉंग इन बिकमिंग बिग. मला ते स्मॉल इज ब्युटिफुल वगैरे काही पटत नाही या बाबतीत, कळलं का? कारण जग जिथे चाललंय ना, तिथे इन सम सेन्सेस नेशन स्टेटची कल्पनाच आता हळूहळू प्रॉब्लेममध्ये येणार आहे. कारण इंटरनॅशनल कॅपिटल हे जे हिट करतंय, ट्रम्पला थोडं बाजूला ठेवूया, पण इंटरनॅशनल कॅपिटल हिट करतं ते सिटीजमध्ये करताय, आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये करताय. इंडियामध्ये सुद्धा ते सगळं डिसेंट्रलाइज झालंय बघा. पूर्वी कोणी फिरंगी यायचा तो पहिला दिल्लीत, मग दिल्लीवरनं ते त्यांना पाठवायचे हैदराबादला जा, मुंबईला जा आणि कुठे जा. आता डायरेक्टली प्रेसिडेंट किंवा फॉरेन डेलिगेशन दिल्लीला बायपास करून खाली हैदराबादला जातात, तामिळनाडूत जातात, केरळात तिरुवनंतपुरमला जातात, मुंबईत येतात, गुजरातेत येतात. तेव्हा किंवा नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये येतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सीट आहे म्हणून येत नाही. तेव्हा हे जे होणार आहे, तेव्हा तुम्ही लहान असताना प्रॉब्लेम्स आत्ता सोडवणं तुम्हाला शक्य असतं. रस्ते मोठे करणं, हे करणं, बांधकामं होणार, करणार, तिथे हळूहळू वेस्टेड इंटरेस्ट निर्माण होणार. पण हे करताना शिका आणि प्लॅनिंग नीट करा. तुमच्याकडे टोपोग्राफी बघा, तुमचं डिझास्टर प्रोननेस बघा, त्याप्रमाणे बिल्टअप एरिया निर्माण करा. हे साध्या गोष्टी आहेत, पण ह्यातल्यात तर तुम्ही मोठं व्हा, काही व्हा, पसरत जाऊ नका. फार पसरत जायचं असेल तर खूप डेन्सली पसरत जा, मग तुम्ही मेगा सिटी व्हाल. पण नाही तर उगाच लांब 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 केरळासारखं करू नका रिबिन डेव्हलपमेंट. ते इकॉनॉमिकल नाही की कुठेतरी लांब लांब कुठेतरी छोटी छोटी बसकी घरं हायच नाही तिथे, आणि ती लोक बोलतायत FSI TDR. आणि FSI TDR बायटिंग कन्स्टंटच नाही तुम्हाला, तुम्ही जातच नाही आहात वर. शहराचं जे एक मॉर्फॉलॉजी असते ते वेगळं असतं. आणि मॉर्फॉलॉजीवरनं एक आणखी मुद्दा की शहरीकरण, अर्बनायझेशन वगैरे आपण बोलतो, पण त्याच्याबरोबर एक माइंडसेट असतो, जो सगळं मी जे बोलत होतो त्याच्यात अद्यावत आहे. आपल्याचं माइंडसेट अजूनही विलेज कम्युनिटीज इकडे रेप्लिकेट करण्याच्या असल्यानं, तर ते भारतातली शहरं ही खरंच शहरं आहेत का, इथपासून प्रॉब्लेम होतो. पण तिथे आपण जाऊया नको, पण ह्याच्यावरही खूप. पण मी एक सहज प्रश्न विचारतो की समजा आपण असं गृहीत धरू की कोल्हापूरला, नाशिकला, संभाजीनगरला मोठं व्हायचं आहे. आज त्यांची अडचण अशी आहे की त्यांच्यातला वर्किंग क्लास हा मायग्रेट झालेला आहे, आणि इन अ वे ते शेती आधारित लोक जी बाय कंपल्शन तिथं आहेत, किंवा रिटायर्ड किंवा टू बी रिटायर्ड यांचं शहर बनलेलं आहे. अशा वेळेला ठरवून एखाद्या शहराला वाटलं की नाही आता आम्हाला व्हायचंच आहे, मोठं शहर व्हायचं, चांगलं शहर व्हायचं, ग्रोथ इंजिन व्हायचं, त्यांनी करायचं काय हे बनवायला? बेसिकली टू सी देअर कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे तू म्हणलं तसं तिकडे जर काही ॲग्रिकल्चरल हे असेल तर आज AI वापरून हे करून ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, नॉन फार्म इंडस्ट्रियलायझेशन तिकडे व्हर्जिन एरियामध्ये शक्य आहे, जे आता शहरं बसलेली आहेत त्याच्यात शक्य नाही. कारण दीज आर पोल्युटिंग प्लेसेस, सो वी डोंट वॉन्ट देम. वेरएज त्यांच्याकडे, त्यांनी आपल्याकडे रॉ मटेरियल काय आहे, त्याला स्टँडर्ड थिअरीज असतात की ट्रान्सफर ओरिएंटेड डेव्हलपमेंट. माझ्याकडे पाणी जास्त मुबलक आहे, तर पाण्यावर बेस्ड इंडस्ट्रीज आपण, आपली कनेक्टिव्हिटी बाकीच्या मार्केटशी कशी आहे,
जवळ, आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागेल मोठं होण्यासाठी, विमान येण्याची क्षमता लागेल, विमानतळ बनवावे लागतील तुम्हाला, पण ते होत राहील, हळूहळू होत राहिले. आणि हे करताना आपलं काय विजन असावं ह्याच्याबद्दल थोडा विचार तरी व्हायला पाहिजे. आणि मग आपल्याला मुंबईसारखं व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय, तर मोठं व्हायचंय. ह्या पलीकडे काही घेऊ नका मुंबई किंवा पुण्याचं, कारण प्रत्येकाची एक ऑर्गॅनिक ग्रोथ असते. इथे असलेल्यावर ना तुम्ही पुढे जात असता. तसं तुमचं काय आहे ते बघून मग तुमचं मायग्रेशन पण थांबेल. कारण मायग्रेशन हे नॅचरल असतं. तुमच्याकडे जर काही होत नसेल तर माणसाने, म्हणून आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, डोंट इन्व्हेस्ट इन प्लेसेस, इन्व्हेस्ट इन पीपल. तुला जर एज्युकेशन आपण जाळं पसरवलं, तू शिकल्यानंतर नॅचरली तू मुंबई पुण्याकडे जाणार. तिकडे चांगल्या सुविधा आहेत, तिथे नोकरी धंदा. माझ्या गावाकडे जर मला मिळायला लागल्या त्या सुविधा, तर मी कशाला बोंबल्याला उठून आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊ. किंवा हे होऊ शकतं, पण ते होण्यासाठी तुम्हाला विचार करून आपलं बलस्थान काय आहे हे बघून त्याच्यावर लेव्हरेज करून तशा प्रकारच्या पॉसिबिलिटीज. आणि आणखी एक फायद्याची गोष्ट आज नवीन होणाऱ्या शहरांसाठी ही आहे की आता आपल्याला कॅचअप करावं लागत नाही की ह्यानी केलं तसं आपल्याला तेच. यू कॅन लीप फ्रॉग. आणि सडनली, कारण फुटलूज इंडस्ट्रीज आहेत, एंटायर IT किंवा हे फायबर ऑप्टिक्स, हे ते आपण चांगलं काम केलंय त्याच्यामध्ये. भारताने जे काही थोड्या गोष्टी चांगल्या केल्या त्यातलं एक म्हणजे आपलं फायबर ऑप्टिक्स नेटवर्क जे आहे. आमच्या कोकणामध्ये गावागावामध्ये, माझ्या गावाला वायफाय इतकं सुरेख आहे, इकडच्या पेक्षा चांगलं आहे तिथे. आय कॅन सिट देअर अँड डू ऑल माय मीटिंग. सो वाय नॉट हॅव दोज काइंड्स ऑफ थिंग्स हॅपनिंग देअर. यू विल हॅव बेस्ट ऑफ. कोविड नंतर आपण पाहिलं, यंग पोरं घरनं काम करायला लागली, ते दूर जाऊन 2 बेडरूमचा फ्लॅट मुंबईत अफोर्ड करायला लागले. कारण त्यांना जवळ, मला दररोज जायचंच नाही, आठवड्यातनं 2दाच जायचंय, 2दा मी काय तासभर घालवी. तर यू सी द comparative advantage of what you are. आता नाशिक फॉर एक्झाम्पल कॅन बिकम अ ह्यूज वाईन हब. इट ऑलरेडी इज. can be a tourist place. It can be a huge tourist. आणि टुरिझम आलं की हॉस्पिटॅलिटी आली. हॉस्पिटॅलिटी आली की त्याला ह्यूज मल्टिप्लायर ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, 7चा आहे. सो यू हॅव टू फाइंड युअर ओन पाथ. शेवटचा प्रश्न, तुम्ही अख्ख्या मुलाखतीत एक काउंटर इंटेटिव्ह गोष्ट मांडत आलात. पैसे मागा, लोक पैसे देतील, पाण्यासाठी देतील, पार्किंगसाठी देतील, प्रॉपर्टी टॅक्ससाठी देतील, पण आम्हाला मात्र ट्रॅफिक सहन करायची सहनशक्ती आहे. पाणी वाईट आलं, GBS आला तर गरम करून प्यायची सहनशक्ती आहे, पण शक्यतो पैसे द्यावेशी वाटत नाही. ते कोणालाही वाटत नाही, कारण आम्ही म्हणतो तसं की एनी टाइम पैसे द्यायचे झाले ना की मी किती श्रीमंत असलो तरी मला DC युटिलिटी, मला वाईट वाटतं. हे मूलतत्व आहे. पण याच्यासाठी म्हणतो तसं एक लीडरशिप रोल आणि सोशल लीडरशिप रोल जो असतो ना, तो महत्त्वाचा असतो. शिक्षण महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यासाठी काही सिग्नल्स देणं महत्त्वाचं असतं की सुरुवातीला तुम्ही बॉरो करून चांगल्या क्वालिटीचं पाणी द्या. तुम्ही सुरुवातीला काही ठिकाणी BRTS टाकून लोकांना तिकडच्या NGOजना मदतीला घेऊन तिकडच्या लोकांच्या सवयी बदलून, की बाबा शिस्तीत वाहतूक असणं ह्यांनी किती गोष्टी सुधारतात हे दाखवून द्या. बघितल्यासारखं भाषण देऊन होत नाही, पण मी अनुभवतो ना, अरे मी इकडून आलो तो काय मस्त आलो रे 5 मिनिटात. का? आता तिकडची लोक लाईन पाळत होती, तिकडे पाणी स्वच्छ मिळतंय, तिकडे राहायला लोक, तिकडचे भाव चांगले असतात कारण पाणी स्वच्छ मिळतंय. मग 5 रुपयाचे 2 रुपये लोकांना लक्षात पण येणार नाही आता. असं होईल. एकदम तुम्ही भाषणं देऊन आणि कुठच्या तोंडाने आत्ता काय म्हणणार मी, तू मला सांगायला लागला, अरे तू 3च रुपये देतो, 6 रुपये दे ना, असं राजकारणी कोणी बोलायला लागला तर तो म्हणणार की हा तू स्वतः चोर, तू सगळे पैसे खातो आणि वर मला सांगतो काय आणखी पैसे दे म्हणून. होणार नाही. त्याच्यासाठी सोशल लीडरशिप आणि जनरल हे हळूहळू होता. मी त्या मताचं आहे की म्हणजे आय एम नॉट सिनिकल आफ्टर ऑल आय से. आपण मेसिली ठरवलंय असं करायचं, उगाच आपण चायना गोष्टी करूया नको. तिथे तुम्हाला कुठच्याही शहरात जाता येत नाही अनलेस परमिट असल्याशिवाय. इथे काय आपण गोळ्या मारत नाही.
त्यांनी जमीनदारी कशी हलवली, आपण पर्स देत राहिलो, त्यांनी 400 जमीनदारांना उभं केलं, मारून टाकलं गोळ्या घालून, जमीनदारी खतम. आपण शांघाय उभं करताना कसं केलं पोलीस स्टेटमध्ये, त्यांनी 10 वर्षात उभं केलं शांघाय. आपण करू शकतो का? नाही. वी हॅव ऑप्टेड फॉर पॉलिटिकल डेमोक्रेसी. मला आज बाहेर जाऊन नेत्यांना शिव्या द्यायचं ह्याला अधिकार आहे, तो मला व्हॅल्यू महत्वाची आहे, त्याच्यासाठी थोडं मेसिली करणार आपण. आय एम नॉट सिनिकल. होत राहतं चांगलं, यंग लोक येतात. सर, खूप इंटरेस्टिंग गोष्टी शिकायला मिळाल्या, पण तो शहर आहेत का याच्यावर परत बोलायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू.